दुधाचे कमी झालेले भाव आणि वाढत चाललेला उत्पादन खर्च यामुळे दूध उत्पादक संकटात सापडलाय। दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मार्केटमध्ये मंदी असल्यानं शेतकऱ्यांनी दुधाचा उत्पादन खर्च कमी करणं गरजेचं आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या राजहंस दूध संघानं दूध उत्पादकांचा खर्च कमी करण्यासाठी मुक्त संचार गोठा पद्धतीवर लक्ष केंद्रित केलंय। यासाठी त्यांनी मॉडर्न डेअरी फार्म नावानं योजना सुरू केली। यानुसार राजेंद्र रहाणे यांनी मुक्त संचार गोठा पद्धतीनं जनावरांचं नियोजन केलंय। मुक्त संचार गोठा पद्धतीमुळे गोठ्यातल्या दैनंदिन कामात 80% कष्ट कमी झालंय। दुधापासून त्यांना महिन्याकाठी 25 ते 30 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। मी दुग्ध व्यवसाय हा साधारणतः 90-91 सालापासून सुरुवात केली। पहिल्यांदा एक गाई होती, ते एक गाईनंतर 2 गाई केल्या, 2 गाईचे 4 गाई केल्या, अशी मी दूधधंदा वाढवत गेलो। मी साधारणतः 97ला नोकरीला लागलो। नोकरीला लागल्यापासून पुढं मी एक गाईचे 2 गाई केल्या, 2 गाईचे 4 गाई केल्या आणि ते नोकरी करत असताना माझी आई आणि मिसेसजींनी मला दूधधंद्यामध्ये भरपूर मदत केली। त्यांचे समजा चारा पाणी असेल किंवा दूध काढणं असेल किंवा शेणपाणी करायचं असेल तर त्या दोघीच करायच्या। आणि मी नोकरीवरून म्हणजे पहाटे आम्ही दोघंही लवकर उठायचो। लवकर उठून मी माझ्या ड्युटीच्या टायमापर्यंत गायांची सर्व कामं आवरून मी माझ्या ड्युटी जायचं। त्याच्यानंतरची कामं सर्व माझी आई आणि मिसेस करायची। आमच्या साध्या पद्धतीने दूध व्यवसाय चालू होता, दूधधंदा। त्याच्यानंतर माझं दूध हे राजहंस दूध उत्पादक संघ यांची संस्था चन्नापूर येथे ग्राम दूध उत्पादक संघ आहे, त्या ठिकाणी आम्ही दूध टाकतो। तर राजहंस दूध संघाने आमची एक वेळेस अशी याची दूध उत्पादकांची मॉडर्न डेअरी फार्मच्या उभारणीसाठी मीटिंग लावली। त्यामध्ये माझे नेते रणजितसिंह देशमुख साहेब यांनी आम्हाला मॉडर्न डेअरी फार्म हे काय असतं आणि त्याच्यापासून आपल्याला काय फायदे असतात अशी ही मीटिंग लावून समजावून सांगितलं। आणि त्यातून पहिलं नाव मी साहेबांकडे माझ्यावर दिलं का मला मॉडर्न डेअरी फार्म हे करायचं आहे म्हणून। तर त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्या कारणामुळे साहेबांनी आम्हाला त्याच्यावर आमच्या शेतीवर कर्ज काढून मॉडर्न डेअरीचा प्रकल्प उभा करून दिला। आम्ही मॉडर्न डेअरी फार्मच्या जो उभा केला त्याच्यामध्ये आम्हाला कष्ट हे फार कमी झाले। कष्ट कमी झाले म्हणजे आम्हाला फक्त सकाळी आम्ही 2 तास काम करतो आणि संध्याकाळी 2 तास काम करतो। 2च माणसं आम्ही या गोठ्यामध्ये काम करतो। तर पारंपरिक पद्धतीमध्ये कष्ट आम्हाला शेण दिवसातून 3 वेळा काढावं लागत होतं, त्यांना पाणी पाजायला लागत होतं, त्यांना सोडबांध करायला लागत होती। तर मॉडर्न डेअरी फार्म ज्यावेळेस आम्ही उभं केलं त्यातून आम्हाला सोडबांधीचे कष्ट वाचले। शेण दिवसातून किंवा 8 दिवसातून एक वेळ टाकायची गरज राहिली आणि त्यांना पाणी त्यांच्या मनाने घेतात, चारा त्यांच्या मनाने घेतात। याच्यातून आमचे भरपूर म्हणजे 80% कष्ट वाचले। 24 गाई आहे, त्याच्यातून 9 कारवडी आहे, 4 गाभण आहे आणि 10 दुधाचे आहे। साधारणतः सकाळी माझं दूध जातं 70 ते 75 लिटर, सायंकाळी जातं 70 ते 75 लिटर, असं एकूण 150 ते 160 लिटर दूध चालू आहे। साधारण माझ्या दुधाला डिग्री बसती 8.5ची आणि फॅट बसती 403839। 150 ते 160 लिटरमधून मला 15 दिवसाला साधारणतः 45 ते 50 हजार रुपये पेमेंट निघतं। त्याच्यामधून माझा बँकेचा हप्ता जातो 10,000 रुपये आणि त्यांना खाद्य जातं हे 20 ते 25 हजार रुपये खाद्य जातं। साधारण मला 15 दिवसाला 10 ते 15 हजार रुपये शिल्लक राहतात।